नमस्कार मित्रांनो, या पिंपरी शहरामध्ये लोकांनी राहावं की मरावं अशा प्रकारची स्थिती तयार झालेली आहे। आणि या शहरामध्ये घरात, दारात, छतावर, गल्लीत, बोळात, चौकात, रस्त्यावर सगळीकडे धूळ धूळ धूळ। अशी धूळ येते कुठून? रोज सफाई कर्मचारी साफ करतायत, रोज धूळ येते। ही सफाई केल्यानंतर सुद्धा ही धूळ येते कुठून? लोकांच्या घरात आज परिस्थिती अशी आहे की फुफ्फुसामध्ये हवा कमी आणि धूळ जास्त जाते। एक दिवस घरामध्ये जर वस्तू उघडी ठेवली आणि त्याच्यावर असं बोट फिरवलं तर सगळे धुळीचे थरचे थर जमा होत आहेत। त्यामुळे कोरोनापेक्षा भयंकर आणि इतर कोणत्याही रोगापेक्षा डेंजर इतर रोग जे संसर्गजन्य आहेत, हा संसर्गजन्य नाहीये, हा जाईल तिकडे सगळ्यांनाच आपल्या आरोग्याचा धोका निर्माण होतोय। असा हा वायू प्रदूषणाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला जबाबदार आहेत या ठिकाणचे बिल्डर, जे माती उकरतायत। टायरला माती, गाडीत माती, रस्त्यावर माती, डिवायडरवर माती, चौकात माती, मग गल्ली बोळात माती आणि घराघरात माती, असं नागरिकांच्या आयुष्याची माती करायचं काम हे खोदकाम आणि हे बांधकाम याच्यामुळे होते। आणि त्यामुळे हे शहर अख्खं धुळीने ग्रस्त आणि नागरिक सगळे आजाराने त्रस्त अशा प्रकारे आहे। म्हणून माझी या शहरातील महापौरांना विनंती आहे, सुपर महापौरांना विनंती आहे की आपण इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा सर्वात प्राधान्याने पहिलं हा वायू प्रदूषणाचा प्रश्न हातात घ्यावा। या शहरात राहणाऱ्या 30 लाख लोकांना जगण्या मरण्याचा जो प्रश्न तयार झालाय तो वायू प्रदूषणाचा आहे। आणि म्हणून इतर कोणतेही प्रश्न हाताळण्यापेक्षा लक्षात घ्या, आपल्याला जेवण लागतंय दिवसातून 3 वेळा, पाणी प्यायला लागतंय 5 वेळा, पण श्वास घ्यायला लागतोय 24 तास। त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य खूप मोठं आहे आणि म्हणून महापौरांनी आणि आयुक्तांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घ्यावा। आणि या शहरात जेवढे कोणी प्रदूषण करणारे घटक आहेत, मग ते गाड्या ज्यांचा धूर असेल, हे बिल्डरांच्या गाड्या ज्याच्यामुळे सगळीकडे चिखल होतोय, हा सगळा धूर आणि ही धूळ कंट्रोल करण्यासाठी जे काही कडक पावलं उचलायची ती महापौरांनी उचलली पाहिजेत, असं या शहरात राहणाऱ्या 30 लाख जनतेच्या वतीने आमची त्यांना विनंती आहे। तशा प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे आणि हे शहर धूळमुक्त केलं तरच या ठिकाणच्या नागरिकांना जगता येणार आहे। त्यामुळे कोणाचाही मुलायजा न बाळगता, कोण बिल्डर आहे, कोणाची साईट आहे हे न पाहता या शहरात राहणाऱ्या नागरिकांना जगण्याचा अधिकार आहे। एवढंच लक्षात घेऊन या सर्वांवरती कडक कारवाई करून हे शहर सिंगापूर प्रमाणे धूळमुक्त झालं पाहिजे आणि नागरिकांचं 20 वर्षांनी कमी होणारं आयुष्य हे वाढवलं पाहिजे। आणि यासाठी आम्ही सर्व समविचारी पक्ष, समविचारी संघटना, समविचारी हाऊसिंग सोसायट्या ह्या सर्व महानगरपालिकेवरती लवकरच भव्य मोर्चा काढणार आहोत, जर हा प्रश्न तातडीने हाताळला गेला नाही तर। धन्यवाद।